आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण मराठीत करू. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वात आधी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अजून म्हणजे जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की रात्री तयारी करायची आहे, बट तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला कारण आमच्याकडे आले होते पाहुणे. त्याच्यामुळे ते काही जमलं नाही. आणि बट सकाळी उठून रिलॅक्समध्ये ते गेले त्यांच्या पुढच्या प्रवासाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तयारीला लागलो आणि आत्ता कुठंतरी तयारी झाली आणि आता मी रिलॅक्स बसलो आहे. म्हटलं ब्लॉगची सुरुवात करू. आणि एकंदरीत आता तयारी झाली आहे. तिकडे स्वयंपाक चालू आहे, त्या नैवेद्याचं वगैरे अर्चू बनवते. आणि ते बनवून झालं की मग आम्ही गणपतीची स्थापना करायला सुरुवात करू आणि आरतीला सुरुवात करू. तोपर्यंत एक सिम्पल डेकोरेशन केलं. जास्त टाईम नाही भेटला, सामान तर खूप होता, बट आता एवढा टाईम नसल्यामुळे जे आहे ते साधारणतः अर्चूने सगळं सेट केलं आणि तिनेच सगळं डेकोरेशन केलं. मी फक्त लाईटिंग लावली, ती पण तिची हेल्प घेऊन. सो आता तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं केलं आहे. बघा किती गुणाची बायको आहे तरी म्हणते क्रेडिट क्यों दे रहा है मुझे, तूने ही किया है बता दे. ऐसा नहीं है भाई, तूने जो किया है वो किया है. बघ ते एकंदरीत ही लाइटिंग जी लावलेली ती आणि हे इकडे आमचं गणपतीचं डेकोरेशन काही जास्त नाही केलं आहे, बट जे एकंदरीत अशा प्रकारे आमचं डेकोरेशन आहे. इथले 2 चेअर म्हटलेलो ना ते तिकडे बेडमध्ये सरकवलेत आणि एकंदरीत अशी टेबलसाठी जागा झाली. मागच्या 3-4 दिवसापासून एवढी धावपळ चालू आहे की एवढी दमली ती. आणि आता मला पण थोडा थकवा यायला लागला आहे. काही न मेहनत करता पण थकवा येतो आहे. त्याच्यामुळे आता रेडी व्हायची जास्त इच्छा नाही आहे. नॉर्मल सिम्पल वगैरे काहीतरी घालू. आधी मेन गणपतीची स्थापना व्हायला पाहिजे टायमाच्या आतमध्ये. 1 वाजेच्या आधी आम्हाला स्थापना करायची कारण आमचा असतो 1.5 दिवसाचा गणपती. सो आम्हाला आता लवकरात लवकर तयारी लागायला लागेल कारण वाजले 12. सो एकंदरीत आता अशी आपण सुरुवात करूया आणि बघा तुम्ही पुढे जे काय आम्ही करतो आता. ही आमची तयारी झालेली आहे. मोरया मंगल मूर्ती मोरया. जस्ट आमची आता पूजा झाली आहे आणि सगळ्या आरत्या वगैरे अर्चूने 3 आरत्या म्हटल्या त्याच्यामध्ये. आणि ते म्हणतात ना तुम कितना भी ट्राय कर लो आरती विसरणारच. तसंच ते कळवं लंबोदर आणि रत्न खजिता त्याचं थोडं कन्फ्युजन होतं. यावेळेस बरोबर म्हटलं, यावेळेस रत्न खजिता बरोबर म्हटलं, बट लंबोदरच्या ऐवजी परत रत्न खजिता मी सुरू केलं होतं. बट अर्चूने मला लगेच तिथं म्हणजे तिचा आवाज वाढल्यामुळे मी लगेच करेक्ट झालो. तर असं तर आरत्यांचं सगळ्यांचं कन्फ्युजन होते, आय नो. आणि अशा प्रकारे आपली पूजा झाली आहे. तुमची पण, तुम्ही गणपती बसवला असेल, तुमची पण पूजा झाली असणार ह्या टाईमला. ऑब्व्हियसली ब्लॉग लेट येणार आहे. बट अर्चू, तू गणपती चतुर्थीचं विश नाही केलं आपल्या ऑडियन्सला. आजाव भाई आजाव, एक साथ करते. सगळ्यांना आमच्यातर्फे, आमच्या IT कपल ब्लॉग्स तर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. झाले बघा, हार्दिक आणि खूप खूप दोघं एकत्र तुम्हाला शुभेच्छा. त्याच झोपेतून उठलोय, मी पण उठलोय आणि आमच्या मॅडम पण उठले. आणि असलं डोकं पकडलंय झोपेतून उठल्यानंतर की वाटत नाही या चहाने ते जाईल, कारण क्रोसिन घ्यायला लागेल. कारण पूर्ण डोकं एकदम म्हणजे फक्त माझं कसं आहे, अर्धं मायग्रेनवालं डोकं दुखते, बट आता मायग्रेनवालं नाही दुखते, पूर्ण चौफेर दुखतंय. उसके लिए भाई ऍक्च्युली काय झालं माहिती का ना, काल रात्री काय डोकं दुखतंय, बघू दाबून देते थोडंसं. बहुत क्रिएटिव हो रहे हो. तुम्हारी क्रिएटिविटी को ना ऐसा एक गोनी में भर के ना दबोच लेना चाहिए. मेरी बिल्ली मुझे पे मैं हुआ. हाँ, कुछ नया ढूंढ के लाओ भाई मार्केट से, कुछ नया लाओ. प्रसादाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. काय आज प्रसादामध्ये?
काय गुलाबजाम. इकडे गुलाबजाम बनत आहे, गिट्सवाले गुलाबजाम, जे की माझे फेवरेट आहे. म्हणून मी अर्चूला बोललो होतो की बनव तू. अजून त्याला गोल शेप दे म्हणजे त्याला टाईम आहे अजून, नंतर. म्हणजे त्याला टाईम आहे, त्याला तळून वगैरे. मग ते आय थिंक उद्याचा प्रसाद जाईल. आणि इकडे पावभाजी, त्याच्यासाठी इकडे सगळं मटेरियल रेडी. आणि आता आपण आपल्या आरतीची काय शोधते तू? आता आपण आपल्या आरतीची तयारी करूया. संध्याकाळची आरती बाकी आहे. काय काय तुझी आरती विरती नहीं अर्चना है फक्त. मैं बोल क्या रहा हूँ, तुम ना बहुत क्रिएटिव हो गए हो भाई. तुम्हें ना एक गोनी में भर के ना दबोच देना चाहिए तुम्हारी क्रिएटिविटी को. और कुछ ला रहे हो अंदर से वो भी बोल दो. नॉर्मली आपण सण असला की गोडधोड आपल्या घरी बनवतो आणि त्याच्यामुळे म्हणजे बरंचसं जेवण आपलं स्वीट टाईपमध्ये असतं. बट आम्ही दुपारी ऑलरेडी वरण भात चपाती वगैरे भाजी वगैरे खाऊन झालं आहे. त्याच्यामुळे म्हटलं स्वीटमध्ये नको आता काही, थोडं वेगळं बनव. म्हणून मीच बोललो तिला की पावभाजी बनव. पावभाजी मला आता तिच्या आजची जास्त आवडायला लागली. त्याच्यामुळे मी म्हटलं चल आज गणपती पण येतं, पावभाजी बनवून आपण खाऊ. ओके, तारीफ केली तर लगेच तिकडनं असे गालाचे टमाटर वर चालले तिचे दिसत आहेत मला इथून. आणि एकंदरीत हा पूर्ण ब्लॉग घरामध्येच असणार आहे, कारण बाहेर आम्हाला दोघांना जाता येत नाही आहे. एक गणपती बसला त्याच्यामुळे दोघांपैकी एक घरात पाहिजे आणि एकटंच जाणार कुठं, त्याच्यामुळे सगळं घरातलंच बघायला मिळणार तुम्हाला. माझं पकडलं एकदम जबरदस्तवालं डोकं. मी आता निघालोय सोडा प्यायला आणि आज पावभाजी करायला सांगितली तिला, त्याच्यामुळे येताना पाव पण आणायचे. तर आता सोडा पितो आधी कारण अपचनमुळे कदाचित माझं डोकं पकडलं असावं. अरे अरे बाई तू तुझा गाल तिच्या होटांपर्यंत घेऊन जा, ती होट नाही आणणार तुझ्या गालांपर्यंत. खेळते ते, खेळू दे. मोदक इकडे उकडीचा मोदक होतो ना, आपल्याकडे पूर्णवाला मोदक होतो. मी हे केले गुळ म्हणजे सारण तेच घेतलं फक्त कणकेची घेतली. का मस्त बसली ती ना. मांडी पण मांडी मार बेटा. आवडते का तुला पावभाजी? पावभाजी आवडते? बरं अरे पर काहीतरी बोलते बघ, त्या मान खाली घातली. ती सगळंच खाईल. घे 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 घे, घे, घे. हे घे ते घे. हा वाव, कशी झाली आहे? कशी झाली आहे रितू यम यम सांग. बेबी? बेबीचं नाव काय आहे? बेबीचं नाव काय आहे? पावभाजी आणि भाकर म्हणजे काय काय धर्मसंकट आहे. बेबी? इतके छोटे छोटे गुलाबजामसाठी गोळे केले आणि तळल्यानंतर त्याची साईज ही झाली. आणि इकडे साईडला पाक तयार करून ठेवलाय आणि ते पाकात टाकल्यावर तर अजून जास्त फुगतील. त्याच्यामुळे फर्स्ट म्हणजे मागच्या वेळेशी पण केले ते, पण खूप दिवसांनी केले त्याच्यामुळे शेपचा अंदाज नाही आला. पण आता नेक्स्ट टाइम जेव्हा करू तेव्हा जरा जास्त छोटे करावे लागतील, म्हणजे एक प्रॉपर साईजमध्ये ते रेडी होतील. आणि आता हे तळते मस्त. इकडे हे तळून झालेले. आणि उद्या आपला मेन्यू गोड जो असणार आहे तो हाच आहे, गुलाबजाम.